शेतकरी मित्रांनो, आयुष्यात काहीही नवीन प्रयोग करायचा असेल तर त्याआधी आपल्याला त्याचं आर्थिक गणित बसवता आलं पाहिजे. त्याचं गणित अगदी अचूकपणे मांडता आलं पाहिजे. मग मित्रांनो, त्यामुळेच आज मी या व्हिडिओमधून शेतकऱ्याला अगदी आवडीची गोष्ट म्हणजेच शेळी पालन तर याच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळा तुम्हाला गोळाबेरीज करून दाखवणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एका शेळीमागं नेमकं किती खर्च येतो, किती उत्पन्न त्यामध्ये निघतं, मग यामध्ये तुमचं जर विकत चाऱ्याचं नियोजन असेल तर किती खर्च, घरचा चारा असेल तर किती खर्च, किंवा काही विकत काही घरचा तर या केसमध्ये सुद्धा किती खर्च किती उत्पन्न, तर अशा तिन्ही केसमध्ये आपण त्या ठिकाणी याचा गणित हिशोब त्या ठिकाणी लावणार आहोत. तर त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक गोष्ट तुम्हाला शेळी पालनात सांगणार आहे की जी तुमचं 30 ते 40 हजार रुपयाचा फायदा शेळी पालनात करू शकतो. तर अशी खास गोष्ट व्हिडिओच्या शेवटी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा. तर मित्रांनो, शेळी पालन चालू करायचं किंवा आहे त्या शेळ्या जर वाढवायच्या तर यामध्ये येणारा प्रमुख आणि पहिला खर्च म्हणजेच शेळ्या खरेदी करत असताना लागणारी गुंतवणूक. आता मित्रांनो, शेळी खरेदी करत असताना आपल्याकडे 3 पर्याय असतात. एक म्हणजे काय की आपण आदत शेळी म्हणजे की जी 10 ते 12 महिने वयाची आहे आणि जी आजपर्यंत कधीच गाभण राहिलेली नाही, तर हा एक विकल्प आपल्याकडे असतो. दुसरा विकल्प असतो जी शेळी गाभण राहिलेली आहे, पहिल्यांदाच गाभण राहिलेली आहे, जी आधी गाभण राहिलेली नव्हती पण सध्या गाभण स्थितीत आहे. आणि तिसरा विकल्प जो असतो की अशी शेळी की जिने आधी पिल्लांना जन्म दिला आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ती गाभण आहे. तर हेच 3 ऑप्शन शेळ्या खरेदी करत असताना आपल्याकडे उपलब्ध असतात. मग आता या तिन्ही ऑप्शनला आपल्याला 10 शेळ्यांसाठी किती खर्च येतो आणि प्रति शेळी किती उत्पन्न आपल्याला निघतं, तर हे आपण एकदा पाहूयात. आता मित्रांनो, आपण सगळ्यात आधी पहिल्या टाईपची शेळी की जिचं वय 10 ते 12 महिने आहे आणि जी पहिल्यांदाच त्या ठिकाणी आदत शेळी आहे, जी गाभण अजून राहिलेली नाही, तर अशी शेळी जवळपास 10 ते 12 हजार रुपयाला आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते. तर आपण ॲव्हरेज जर आसपासच्या शेतकऱ्याकडून जर घेतली तर जवळपास 9,000 रुपये याप्रमाणे आपल्याला ही शेळी भेटून जाते. मग 10 शेळ्या जर आपण या प्रकारच्या घेतल्या तर 90,000 रुपये या प्रकारच्या शेळ्यासाठी आपल्याला लागतात. आणि या 10 शेळ्यांमागे आपल्याला एक बोकड ब्रीडिंगसाठी लागतो, तर तो अगदी तंदुरुस्त आणि उच्च जातीचा असायला पाहिजे आणि तो आपल्याला 15,000 रुपयाला सहज मिळून जातो. तर अशा प्रकारे जर आदत शेळ्या म्हणजे 10 ते 12 महिन्याच्या जर 10 शेळ्या तुम्ही घेतल्या आणि एक बोकड, तर जवळपास 10 शेळ्यांचे जवळपास 90,000 आणि 15,000चा बोकड, तर असे जवळपास तुम्हाला 1,05,000 रुपये तुम्हाला याचा खर्च येतो. आता हा झाला शेळ्यांसाठी लागणारा खर्च. तर तुम्ही जवळपासच्या मार्केटमधून किंवा तुमच्या आसपासच्या शेजारी शेतकऱ्याकडनं घ्यायला पाहिजे. आता बघूयात या शेळ्यांना सांभाळण्यासाठी लागणारा खर्च की ज्यामध्ये प्रथम त्यांना ठेवण्याची जागा, शेड, गव्हाणी इत्यादींसाठी. आता मित्रांनो, जर शेळी पालन सर्वप्रथम सगळ्यात आधीच जर चालू करत असाल तर मित्रांनो, आपल्याला शेडवर जास्त खर्च करायचा नाही. तर आपल्याला जवळपास एक घरी बांबू लाकडापासून बनवलेलं अगदी साधं कच्चं शेड आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं असतं कमी किमतीमध्ये. तर ते आपल्याला 30 ते 35 हजारापर्यंत. त्यांचा चारा पाण्याचा किंवा आहाराचा खर्च आता किती येऊ शकतो. आता शेळ्यांना हिरवा चारा, सुका चारा, खुराक या 3 गोष्टी प्रामुख्याने आहारामध्ये लागत असतात. मग आता जर सुक्या चाऱ्यामध्ये जर बघितलं तर गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा असेल किंवा मुगाचा, तुरीचा भुसा, तर या पद्धतीचा सुका चारा तुम्ही हे करू शकता. त्याच्या स्वरूपात जर घरगुती काही धान्य असतील जसे गव्हाचा भरडा, बाजरीचा भरडा, मकाचा भरडा, तर असेही तुम्ही घरगुती भरड्याच्या स्वरूपात खुराक पद्धतीनं देऊ शकता. शेळीमागं आहाराचा खर्च होत असतो. म्हणजेच वर्षाला 10 शेळ्यांचा जवळपास 7,200 आणि त्यात एक बोकडचा जर पकडला तर जवळपास 80,000 रुपये आपल्याला 10 शेळ्या आणि एका बोकडाचा चाऱ्याचा खर्च, जो की पूर्ण आपण विकत घेऊन चारलेला असतो. मग आता जर तुमच्याकडे घरगुती जर चारा असेल, सर्व काही विकत आणायचं आहे, फक्त खुराकासाठी धान्य म्हणा किंवा कुठल्या प्रकारच्या पेंडी जर आणायच्या असतील तर हा खर्च जवळपास निम्मा होत असतो. म्हणजेच जर आपण 11 जर आपले जनावरं पकडले, गुणिले दिवसाचा खर्च 10 गुणिले 365 जर केलं तर मात्र 40,000 रुपयामध्ये तुमचे 10+1चं युनिट हे त्या ठिकाणी चालू असतं. की आपल्याला यापासून किती उत्पन्न निघेल आणि कधीपासून चालू होईल, तर याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेऊयात. आता मित्रांनो, ह्या शेळ्या घरी आणल्यानंतर 10-15 दिवसात त्या तुमच्या घरी ॲडजस्ट होतील आणि त्यानंतर तुम्ही जर त्या लावल्या तर 6 महिन्यात ते करडे त्या ठिकाणी देत असतात. मग आता शेळ्या ज्यावेळेस करडे किंवा पिलांना जन्म देतात तर शेळ्या 70% शेळ्या अशा असतात की ज्या एकापेक्षा जास्त शेळ्यांना पिलांना जन्म देतात आणि 30% जे काही शेळ्या आहेत तर त्या एका पिलाला जन्म देतात. म्हणजेच उदाहरणार्थ, मग या गणितानुसार आपल्याकडे जर 7 शेळ्या आपल्याकडे 2 त्या ठिकाणी करडे देतील म्हणजेच 14 आणि 3 शेळ्या एकच पिल्लू त्या ठिकाणी येतील म्हणजे 14 + 3 17, तर जवळपास 17 त्या ठिकाणी पिले आपल्याला त्या ठिकाणी 6 महिन्यामध्ये भेटून जातील.
मग आता याच्यामध्ये जर आपण 7 ह्या साधारणपणे माद्या असतील आणि 10 हे त्या ठिकाणी नर असतील असं त्या ठिकाणी जर गृहीत धरलं तर आपण ते बोकड एक 3-4 महिन्याचे झाल्यानंतर जरी विकले तरी मार्केटमध्ये त्याचा 4-5 हजाराचा रेट चालू झाला असतो। आणि ज्या काय आपल्या पाठी आहेत किंवा मादी आहेत तर ह्या जरी तुम्ही 10-12 महिन्याच्या जरी करून विकल्या तरी त्यांचा मार्केटमध्ये रेट 9 ते 10 हजार रुपये रेट त्या ठिकाणी चालू असतो। पण हे जर तुम्ही ते बोकडांचं जर खच्चीकरण करून घेतलं आणि ईदच्या कुर्बानीसाठी जर तुम्ही ते बोकड जर तयार करायला गेले तर त्याच बोकडाचा 10 ते 12 महिन्यांनी रेट हा 12 ते 13 हजार रुपयाच्या आसपास मिळत असतो। म्हणजेच जवळपास जर तुम्ही कुर्बानीसाठी बोकडे तयार केले तर जवळपास जर हिशोबाने पकडलं तर 1,20,000 रुपये नुसते बोकडाचे मिळतील आणि ज्या काय आपण माद्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्यांचेही जवळपास 80 ते 90 हजार रुपये मिळतील। एकसाठी 80,000, बोकडांसाठी 60, त्याचबरोबर शेळ्या तयार करण्यासाठी 30, तर टोटल जवळपास 3 लाख रुपये खर्च आपल्याला वर्षभरामध्ये येतो। आपलं उत्पन्न 10 बोकडांचं असेल 1,20,000 रुपये, शेळ्यांचं जवळपास 80 ते 85 हजार रुपये, तर असं टोटल जवळपास 2,10,000 रुपये आपल्याला उत्पन्न याच्यामधनं मिळतं। मग एक हिशोब केला तर 80,000 रुपये आपल्या एका वर्षामध्ये लॉस त्या ठिकाणी होत असतो। पण जर तेच घरचं जर त्या ठिकाणी तुमचा चारा पाणी जर असेल तर तुमचा खर्च हा कमी होऊन तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात। ठीक आहे, तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।